हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज बघा आज आपला जो टॉपिक आहे नफा आणि तोटे यामधला आपण घेऊन आलो. ठीक आहे, एकदम सोपं पद्धतीने आपण शिकणार आहोत, ट्रिक्स पद्धतीने. तर संपूर्ण बघायचं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न आहे की 23,800 रुपये एक यंत्र विकल्यावर रमेशला 19% नफा झाला, तर त्याचा नफा आपल्याला काढायचा आहे ठिकाणी. ठीक आहे, तर असा प्रश्न विचारला, आपल्याला नफा काढायचा असेल तर पहिले खरेदी किंमत काढायला लागते. मग खरेदी किंमत कसं काढायचं बघा. पहिले काय करायचं, आता बघा ते यंत्र कितीला विकले, 23,800ला. 23,800 लिहून घ्यायचं. आणि आता ही किंमत कशी आहे, फिक्स आहे. मग गुणिलेसोबत 100 लावून टाकायचं. ओके. आणि छेदामध्ये काय करायचं आहे की बघा इथे 19% नफा झाला आहे. ठीक आहे, 19% नफा झालं म्हणजे काय करणार, 19% नफा झाला म्हणजे 100मध्ये ॲड करायचे 19 किती होतात, 119 होतात. मग इथे लिहायचे 119. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं बघा. आता भाग कसा जातो बघा, 17ने जातो. 17 साती 119, वरी 17 भाग द्या, 17 1 17, उरले किती 6, इथं झाले 68, 17 चोक 68. म्हणजे आता इथं राहिले किती, हे 1400 गुणिले 100. मग याला जर सॉल्व केलं, हे 4 म्हणजे हे 14, इथलचे 2 शून्य इथं लिहायचे, परत इथलचे 2 शून्य इथं लिहायचे. ठीक आहे, तर आता काय करायचं आहे, आणि भागिलीमध्ये करायला 7 राहिले, इथं लिहायचं 7. आता हे जर सॉल्व केलं तर आपल्याला काय खरेदी किंमत होऊन जाईल, 7 1 7, 7 2 14. म्हणजे खरेदी किंमत किती आलीची, 20,000 खरेदी किंमत आलेली आहे. आपल्याला किती नफा झाले ते काढायचं आहे. मग आपण काय करतो, जर नफा झालं तर काय करतो की नफा मायनस काय करतो, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती आहे, 23,000 किती आहे, 800 आहे. आणि याची खरेदी किंमत किती होती, 20,000. याच्यामध्ये आता वजाबाकी करा, उत्तर निघून जाईल. तर याचं जर वजाबाकी केलं तर किती येणार, 3,800 रुपये त्याला काय झाला, नफा झाला या ठिकाणी. कळलं, जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे बघा, दुकानदाराने छापील किमतीवर 12.5% सूट देऊन एक शर्ट 560 रुपये विकला, तर शर्टवरील आपल्याला छापील किंमत काढायचं आहे. या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला, छापील किंमत काढायची शर्टचं, आपल्याला सूट दिले त्याच्यावर किती, 12.5%. एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, जर तुम्हाला 12.5% दिले असेल तर एक फ्रॅक्शन असतो, लक्षात ठेवायचं, 1/8 याची किंमत असते. किती आहे, 1/8. मग काय करायचं, हा 1/8 लिहायचं. आणि बरोबर या शर्टची किंमत किती दिली आहे, 560 दिलेली आहे. ओके, तर आपल्याला छापील किंमत काढायची असताना काय करायचं, कर बघा, जो याला छेद, याला अंश म्हणतो आपण, याला छेद आणि याला अंश म्हणतो. तर या ठिकाणी बघा, या दोघांची करायची वजाबाकी कसं करणार, 8मधून 1 गेलं 7 राहतो. मग हे 7 लिहायचं आणि छेदामध्ये 8 जशाला तसं, आणि बरोबर 560. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता बघा, आता सॉल्व कसं करायचं या ठिकाणी, तर बघा 560 आहे ना, 560 जशाला तसं लिहायचं. आणि जो अंशमधला आहे ते याच्याजवळ लिहायचं, आणि छेदमधलं भागिलेमध्ये लिहायचं या ठिकाणी. ठीक आहे, तर त्याला सॉल्व करायचं बघा, 7 1 7, 7 8 56, हा शून्य इथं. आता 80 गुणिले 8 म्हणजे किती होणार, 8 8 बघा, हे दोघांचा आणि या दोघांचा गुणाकार केलं तर 8 8 64 होते. आणि इथलचा एक शून्य, म्हणजे त्या शर्टची छापील किंमत किती असणार, 640. ऑप्शन नंबर कुठे दिसतो, ए या ठिकाणी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा, हा प्रश्न एकदम सोपा आहे. तिसरा प्रश्न, एकाच प्रकारचे 25 TV संच काही रकमेस विकल्यामुळे 40% नफा झाला, तर प्रत्येक संचावर शेकडा नफा किती. तर बघा, हे एकदम शॉर्ट पद्धत आहे, काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो. बघा, असं जर प्रश्न आला की एकाच प्रकारचे 25 TV, बरोबर आहे, संच, आणि त्याला किती 40% नफा झाला. तर बघा, एकाच प्रकारची वस्तू असेल आणि त्याला नफा जर दिला असेल, जेवढा नफा झाला आहे जेवढा नफा टक्केवारी झाले तेवढाच नफा त्याचं उत्तर असतो. म्हणजे एकाच प्रकारचे 25 TVचा संच किती 40% नफा झाला याच्यावर, म्हणजे उत्तर काय असणार याचं, 40%च असणार या ठिकाणी. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं. या ठिकाणी बघा, चौथा प्रश्न आहे, राहुलने 24 कपाटे खरेदी केली व त्यापैकी 18 कपाटे विकल्यामुळे त्यांचं सर्व भांडवल वसूल झाले, तर या व्यवहारात त्यांचा शेकडा नफा अगर तोटा किती. हा प्रश्न बघा, सॉल्व कसं करायचं आहे की किती कपाटे आहेत, खरेदी किती केली 24, मग इथे लिहायचं 24 कपाटे. ठीक आहे, तिथे 24 कपाटे लिहू खरेदी, आणि यापैकी किती विकले त्यांनी, 18 कपाटे विकले. ठीक आहे, आता याला आपण थोडं सॉल्व करूया. कसं सॉल्व करायचं बघा, तर साईन चोक 24, साईन त्रिक 18 या फॉर्ममध्ये आपण सॉल्व केले. बरोबर आहे, म्हणजे काय की 4 कपाटे त्यांनी काय केले, खरेदी केले, आणि 3 विकले, असं याप्रमाणे. तर करायचं काय बघा, आता काय विचारलं की 18 कपाटे
विकले आणि त्याचे सर्व भांडवल वसूल झाले तर त्या व्यवहारात त्यांचा शेकडा किती. आता किती कपाटे त्यांचे विकले म्हणजे काय, 18 म्हणजेच किती आलं, 3 आले. ठीक आहे, तर तीन भांडवल आले, तर आपल्याला याच्यावर किती टक्के नफा किंवा तोटा झाला ते काढायचं या ठिकाणी. मग कसं काढणार बघा, आता काय करायचं आहे की जो 3 आहे, ठीक आहे, हे 3 आहे म्हणजे जी किंमत आहे 18 हे फिक्स आहे, म्हणजे फिक्स 18 जागी आपण काय लिहू शकतो, 100% लिहू शकतो, कारण ते फिक्स किंमत आहे. मग इथं लिहायचं 100 आणि आपल्याला टक्के कोणाचं काढायचं आहे, 18 कपाटाचे टक्के काढायचे. इथं छेदामध्ये 3 आहे, मग इथं लिहायचे 3. आता याला सॉल्व करूया आपण. तर बघा 3 1 3, 3 त्रिक 9, परत 1 उरला, 3 त्रिक 9, परत 1 उरला, इथं 1 आणि ज्याला भागलं तिथं 3 जशाला तसं. म्हणजे काय, 33.1/3 त्याला काय झालंय, नफा झाला या ठिकाणी. काय झालंय, नफा. ऑप्शन नंबर कुठे दिसतो या ठिकाणी, ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी 5वा प्रश्न आहे बघा. 1 लाख रुपयाच्या व्यवहारात 40% सूट देण्याऐवजी प्रथम 25%, इथं बघा 25% काय दिले व नंतर 15% सूट आकारली, तर दुसऱ्या प्रकारच्या व्यवहारात दुकानदाराला किती रक्कम कमी अथवा जास्त मिळाली. तर हा ठिकाणी हा प्रश्न आहे. तर बघा याला पहिले काय करायचं आहे, पहिले जे दिले आपण प्रश्नानुसार जाऊया की 1 लाखचे 40% किती होतात, 40,000 होतात. आपण पहिले काय करू, पहिले याचं 1% डायरेक्ट मी सांगितलं तुम्ही काढायचं आहे. ठीक आहे, 1 लाखवरचे 40% 40,000 होतात. इथे 40,000 मी लिहून घेतो. ठीक आहे, आता नंतर काय विचारले की प्रथम 25%. आता 25% कशाचं काढायचं आहे, 1 लाखवर 25%. आता मी डायरेक्ट काढणार आहे. ठीक आहे, शेकड्यावर मी शिकवले, तुम्ही टक्केवारी तुम्हाला काढता येते असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, तर काय करायचं आहे, शेकड्यावरीमधलंच आहे हा. तर बघा 25% काढायचे. 1 लाखचे 25% किती होतात, 1 लाखचे 25% 25,000 होतात. मी ते दुसरी स्टेपमध्ये काय करतो, डायरेक्ट 25,000 लिहितो. ठीक आहे, तुम्ही काढायचं आहे याच्यामध्ये. 1 लाखचे 25% किती होतात, 25,000 होतात. 25,000 लिहिले. आता दुसरं काय करायचं आहे, आता मला सांगा की 1 लाख रुपयाचा त्याने व्यवहार केला, त्याच्यामध्ये त्याला किती टक्के सूट दिले, पहिले 25%. 1 लाखमधून 25% म्हणजे 1 लाखमधून 25,000 गेले. 1 लाखमधून जर 25,000 गेले तर राहतो किती, 75,000 राहते. बरोबर आहे, इथे लिहू आपण 75,000. आता उरले किती त्याच्यामध्ये व्यवहारामध्ये 75,000 रुपये उरले. आता नंतर काय करायचं आहे की या 75%वर त्यांनी काय म्हणले, व नंतर म्हणजे काय, या अमाऊंटवर गृहीत धरत होते. नंतर 15% सूट आकारला. कशावर सूट आकारला, 15%, या 75,000वर आकारला त्यांनी. नंतर गुणिले काय करायचं, 75 ने हा 15%. ठीक आहे, आणि भागिले काय करायचं, 100. ओके, तर आता याला आपण टक्के काढूया. तर बघा टक्के कसं काढू, तर बघा काय करायचं, पहिले हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल होणार. ठीक आहे, 750 गुणिले 15 केलं तर काय येतो, 11,250 येतो. 11,250. ठीक आहे, तर आता काय विचारलं त्यांनी समोर बघा की सूट आकारली तर दुसऱ्या प्रकारचे व्यवहारावर. आता दुसरा प्रकार म्हणजे काय की आपण पहिला प्रकार म्हणजे 25%वर किती अमाऊंट घाले ते ॲड करायचं, आणि दुसरं 25% किती अमाऊंट घाले ते ॲड करायचं. म्हणजे काय, पहिल्या प्रकारमध्ये बघा, बघा 1 लाखवर 25% म्हणजे 25,000 आले, हा पहिला होता. मग याच्यामध्ये काय करायचं, हे 25,000 याच्यामध्ये ॲड करायचे या 15%च्या याच्यामध्ये. ठीक आहे, हे 25,000 जर ॲड केले तर बघा यांची जर बेरीज केली तर किती होणार, 36,250 येतो. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता मी थोडा रफ करतो, इथे जागा नाही आहे. ठीक आहे, ही साईड मी रफ करेल. ठीक आहे, ही साईडवाली रफ करतो. आता बघा किती आलं, मग किती आलं तर आपलं उत्तर इथं बघा, इथं उत्तर सांगतो, लिहितो मी. ठीक आहे, समजण्यासाठी. किती दोघांची बेरीज केली किती आलं की 36,650 आलं. 600 नाही, 36,250 येईल. ठीक आहे, कोणाची, या 25%ची आणि 15%ची बेरीज केली आपण, तर 25%ची 25,000 आले, आणि 15%वर मी आता दाखवलं की 15%वर 25%, 75%वर 15% काढायचे. याची बेरीज 11,250. दोघांची जर बेरीज केली तर 36,250 याचं येतोय. तर आता काय विचारलं आपल्याला की व्यवहारात दुकानदाराला दुसऱ्या रकमेवर, दुसऱ्या प्रकारच्या व्यवहारात, म्हणजे दुसरा प्रकार म्हणजे कोणता, 15%वर. तर याची जर आपण आता वजाबाकी केली, कोणती, पहिली मी काढलं होतं बघा की 1 लाखवर 40% 40,000. मग याच्यावरच मायनस करायला लागला आपल्याला. 40,000 जे काढलं होतं आपण त्याच्यामधून कोणती अमाऊंट, ही अमाऊंट मायनस करायची, 36,250. जर ही अमाऊंट मायनस केलं तर उत्तर बघा काय येणार तुमचं की 3,750 हे रुपये पहिले याच्यामध्ये काय येणार, जास्त येणार दुसऱ्या व्यवहारामध्ये. तर जास्त उत्तर येणार. ऑप्शन नंबर कुठं आहे याच्यामध्ये, ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळालं. नेक्स्ट प्रश्न बघूया.
प्रश्न आहे बघा, 3 रुपये 5 प्रमाणे लिंबे खरेदी केली, त्यावर 30% नफा पाहिजे असल्यास शेकडा काय भाव लिंबेची विकावी? हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग बघा, 3 रुपयेचे किती 5, बरोबर, याप्रमाणे. तर काय करायचं बघा आता, तर 3 रुपये लिहायचे आणि 5 याप्रमाणे आणि फिक्स किंमत आहे गुणिले 100 करायचं. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं आहे की बघा, 5 1 5, 5 2 10, हे इथं झाले 20, 20 गुणिले किती होतात 3, 60, बरोबर आहे. आता हे 60 काय झालं तुमचं, की 60 झालं 100 लिंबूची खरेदी किंमत, म्हणजे 100 बरोबर याची 60 रुपये असणार. ठीक आहे. म्हणजे काय, 100 रुपयाचे 60 लिंबू येणार याप्रमाणे. तर असा प्रश्न आहे. तर असं सॉल्व कसं करायचं, या 60च्या त्यावर म्हणजे कोणते, यावर 60%, म्हणजे या 60 लिंबूवर 30% नफा पाहिजे. मग कसं करणार, की या 60 लिंबूवर किती 30% पाहिजे नफा. ठीक आहे. तर असं सॉल्व करूया. आता सॉल्व कसं करायचं बघा, आता बघा, हे शून्य कॅन्सल करा, टक्के कॅन्सल होतात, बरोबर. टक्केच्या मागे, टक्के म्हणजे काय, टक्क्याच्या मागे 2 शून्य असतात. टक्के म्हणजे 100 असते, 100च्या मागे 2 शून्य, म्हणून हे 2 शून्य मी कॅन्सल केले. 6 गुणिले 3 किती 18 रुपये याप्रमाणे. ठीक आहे. तर 60 म्हणजे हे 60 रुपयाचे जे 60 लिंबू आहेत ते किती रुपये प्रमाणे झाले, 18 रुपये प्रमाणे झाले. आपल्याला काय विचारलं, तर याची विक्री किंमत विचारली या ठिकाणी. मग कसं काढणार, पहिले आपण किती काढलं होतं लिंबू 60, मग हे 60 लिहायचे आणि किती रुपये 18 रुपयांनी. त्या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर काय येतो, 78 रुपये. म्हणजे शेकडा भाव किती रुपयानं विकावं लागेल त्यांना, 78 रुपयेनं विकावं लागेल. ऑप्शन नंबर कुठे दिसतो, ऑप्शन नंबर याच्यामध्ये कुठे दिसतो तुम्हाला, 78 सी मध्ये. या ठिकाणी सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण 7 प्रश्न बघितले. याच्यामध्ये जे महत्त्वाचे आहेत, एकदा म्हणजे अवघड लेवलचे पण असतात, हे प्रश्न आपण बघितले. समोरच्या व्हिडिओमध्ये याचे समोरचे प्रश्न बघूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायचं आहे आणि आपल्या मित्राला शेअर पण करायचं आहे. धन्यवाद. टेक केअर.